खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला. घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? पोलिसांच्या हातावर तुरी, घायवळची परदेशवारी. पुण्यातला गँगस्टर निलेश घायवळनं पुणे पोलिसांना गुंडाळून थेट परदेशात पळ काढलाय. या घायवळवर काही दिवसांपूर्वीच कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारा प्रकरणी मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र मोकोका लागल्यावर जेव्हा पोलीस त्याला पकडायला गेले तेव्हा घायवळ देश सोडून थेट स्वित्झर्लंडला पळाल्याचं पोलिसांना कळलं. आपल्याकडे जो गुन्हा दाखल आहे मोकाचा अगेन्स्ट निलेश घायवळ आणि त्याच्या सर्व गँगवरती, त्यातली काही 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत, 5 अजून फरार आहेत. त्याच्यामध्ये मेन आरोपी जो आहे तो निलेश घायवळ, तो सध्या आउट ऑफ इंडिया आहे अशी आम्हाला माहिती कळते. त्यासाठी पोलिसांनी जी कायदेशीर लुकआउट नोटीस आहे ती इश्यू केलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खंडणी, टोळी युद्ध, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं असे एक ना अनेक गंभीर गुन्हे ज्याच्या नावावर आहेत, असा हा गँगस्टर घायवळ परदेशात कसा गेला? तर याचं उत्तर आहे झोपलेली सुस्त पोलीस यंत्रणा. होय, पोलिसांच्या हातावर तुरी देत घायवळ थेट परदेशात पळून गेलाय. गंभीर गुन्हे असल्यानं पासपोर्ट मिळणार नाही हे ओळखून घायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील खोटा पत्ता वापरला. 2019च्या डिसेंबरमध्ये त्यानं पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला. त्यासाठी त्यानं नावात देखील बदल केला. निलेशने त्याचं आडनाव घायवळ ऐवजी गायवळ असं अर्जावर लिहिलं. त्यानंतर कोतवाली पोलिसांकडे घायवळचा अर्ज पाठवण्यात आला. त्यानंतर घायवळनं दिलेल्या पत्त्यावर तो राहत नसल्यानं कोतवाली पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयाला नॉट अवेलेबल एवढाच अभिप्राय पाठवला. तर 2021ला पुण्यातील दरोडा प्रकरणानंतर घायवळला न्यायालयानं पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले. मात्र तरीही पोलिसांनी पासपोर्ट जमा करून घेतलेला नाही. त्यातच याच पासपोर्टचा वापर करून घायवळ न थेट लंडन गाठलं आणि तिथून तो सध्या स्वित्झर्लंडमध्ये मौज मजा करत असल्याची माहिती आहे. घायवळ सारखा इतका मोठा गुन्हेगार पासपोर्ट सारखा महत्वाचा कागद अगदी सहज तयार करतो आणि त्याचा वापर करून थेट परदेशात जातो. यामुळे पुणे पोलीस नेमकं काय करत होते असा प्रश्न आहे. पोलिसांनी व्हेरिफिकेशन मध्ये नेमकं काय केलं? त्याचं नाव बदललेलं त्यांना कळलं नाही का? की त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं? मोकोकामधला गंभीर गुन्ह्यातला आरोपी एवढा सगळा खटाटोप करतो आणि पोलीस यंत्रणा झोपेत असते. पोलीस प्रशासन झोपण्याचं सोंग करून एका आरोपीला पाठीशी तर घालत नाही ना, की घायवळ विरोधात कारवाईची धमक खाकीमध्ये नाही असे सवाल आता उपस्थित झालेत. मात्र पुण्यातल्या वाढत्या गुंडगिरीला पुणे प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.